दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड नगरपालिका निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसा तसा मतदारांचा कल आता स्पष्टपणे काँग्रेसकडे वळताना दिसत आहे। शहराच्या विकासाचा मार्ग दाखवणारे मुदखेडचे भूमिपुत्र राम चौधरी काँग्रेसच्या प्रचारात उतरल्याने पक्षाला मोठी ताकद मिळाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। आज बापूनगरमध्ये काँग्रेसचे वार्ड क्रमांक 7 चे उमेदवार मोहम्मद रईस मुलतानी आणि गोदावरीबाई बोकेफोड यांना जनतेकडून उत्स्फूर्त आणि भरघोस पाठिंबा मिळाला। या वाढत्या लोकसमर्थनामुळे काँग्रेसचे उमेदवार सध्या प्रचारात आघाडीवर असल्याचे स्पष्ट जाणवत आहे। मुदखेडून अब्दुल रकीब यांची विशेष रिपोर्ट। जलसे के सदर जनाब राम चौधरी साहब, पहले तो मैं मुल्तानी परिवार के तरफ से, मुल्तानी खानदान के तरफ से और सभी लोगों के तरफ से खास तौर से राम चौधरी साहब का मैं खुश तहे दिल से है कि नहीं उनका शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने हमारे लिए वक्त निकाले और जो हमारी रिक्वेस्ट पे साहब ने है कि नहीं यहाँ पे आए आपसे बात करने के लिए। और खास तौर से जब चौधरी साहब आए तो आज एक ऐसा महसूस हो रहा हमें कि ये जो इलेक्शन है, ये इलेक्शन में तो चौधरी साहब का साथ मिलना ये कोई मामूली बात नहीं है। आज हर समाज चौधरी साहब को मानता, हर समाज हिंदू मुस्लिम दलित ओबीसी हर समाज चौधरी साहब को मानता। इसलिए मैं तहे दिल से चौधरी साहब का शुक्रिया अदा करता हूं। एक मुदखेड नगर परिषद 2025 निवडणुकीच्या संदर्भात आपण इथे सर्वजण जमा झालेलो आहोत। आपल्या मुदखेडचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रामरावजी चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक वर्षापासून काम केलेलं आहे। आपण सर्वांनी साहेबांची कार्यप्रणाली पाहिलेली आहे। माझ्या वडिलांनी सुद्धा साहेबांच्या कार्यप्रणालीच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे। माझे वडील म्हणजे पांडुरंगराव पुरभाजी बोकेफोड, त्यांचा मी मुलगा आहे। माझी आई गोदावरीबाई पांडुरंग बोकेफोड या उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 7 मधनं काँग्रेस या पक्षाची अधिकृत उमेदवारी नगराध्यक्षासाठी कोतावार साहेबांना मिळालेली आहे। मुलतानी साहेबांना नगरसेवक यासाठी मिळालेली आहे आणि मी त्यांचा जोडीदार म्हणून बोकेफोड गोदावरीबाई पांडुरंग बोकेफोड यांना उमेदवारी मिळालेली आहे। समस्त आज आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये जेव्हा आम्ही सर्वे करत होतो त्यावेळी आम्हाला सर्वत्र असं जाणीव झालेली आहे की जुन्या कामांना उजाळा देण्यासाठी जुन्या लोकांच्या नेतृत्वाखाली काम करणं हे अत्यावश्यक होतं। कारण त्यांची कार्यप्रणाली ही अतिशय सुंदर असून प्रत्येक लोकांनी त्यांना आग्रहाने स्वीकार केलेला आहे। त्यांच्या कार्यप्रणालीचा सर्व रस्ते मार्ग लक्षात ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करणार आहोत याची ग्वाही आम्हाला आदरणीय चौधरी साहेब तुम्हाला पुढे देतील। कारण त्यांनी या सभेला येण्यासाठी आम्हाला एका शब्दासाठी तयार झाले की सर्व चांगल्या प्रणालीसाठी आम्ही इथे उपस्थित होऊ। त्यामुळे काँग्रेस पक्षाने दिलेली उमेदवारी ही आम्ही तुम्हा सर्वांच्या ताकदीच्या बळावर बहुमताने आपल्या प्रभागातील प्रत्येक नगरसेवकाला निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि प्रत्येकानं 2 तारखेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये तीन उमेदवारांचं काँग्रेसचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं अशी अपेक्षा ठेवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बैठकीच्या निमित्ताने आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्येष्ठ नेते रामकाका चौधरी, उपस्थित सर्व आमचे 2 उमेदवार व सर्व कार्यकर्ते, या प्रभागातील सर्व माता भगिनी, पाठीमागे बसलेले माझे तरुण बांधव, उद्या येणारी निवडणूक हे जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती। आपण जनशक्तीच्या जोरावर ही निवडणूक लढवालो। समोरची पार्टी फक्त धनशक्तीच्या जीवावर लढवायली। आपल्या सर्वांना एकच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की उद्याची निवडणूक हे महाराष्ट्रातील सर्व लोकांचं इकडे लक्ष आहे। मुदखेडला काय होते, मुदखेडला जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती असं चाललंय। या ठिकाणी माझे काकू नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, 20 आपले सर्व सहकारी नगरसेवक म्हणून उभा टाकलेले आहेत। या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय रवींद्र वसंतराव चव्हाण साहेबांनी जे आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवार दिली, मी त्यांचं या ठिकाणी प्रथमतः खूप खूप आभार व्यक्त करतो। पक्ष प्रदेशाध्यक्ष माननीय सप्पा साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। उद्याची निवडणूक ही आपल्यासाठी फार महत्वाची निवडणूक आहे। सर्व माझ्या माता भगिनींना मी एकच सांगतो की या गेल्या 5 वर्षात आपण बघितलो या मुदखेड शहराचा या लोकांनी बट्ट्याबोळ केलेला आहे। या लोकांना गुत्ते यांनीच दिलेले आहेत, पैसे यांनीच कमवले आहेत। आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा त्यांनीच आहेत। सर्वसामान्य कार्यकर्त्याला यांनी वाऱ्यावर सोडलेले।
त्याच्यासाठी मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की उद्याची निवडणूक आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आपल्याला एकच विनंती करू इच्छितो, आपल्या या प्रभागातून आपण सर्वांनी 3 ठिकाणी मतदान करायचे पंजा निशावरीवर आणि आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित सर्व व्यंकटेश नगर येथील सर्व बंधू भगिनी महिला, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले उमेदवार, आता त्यांनी सांगितलं तुम्हाला 2 उमेदवार आहेत, एक आहे आमचे मुलतानी, एक आहेत बोकेफोड, आणि अध्यक्षपदाकरता शिलाताई कोत्तावार. यावेळेस जे निवडणूक आहे, पहिलेच्या निवडणुका कशा होत होत्या, सर्व मेंबर निवडून यायचे वार्डावार्डातून आणि त्या मेंबर मधून नगराध्यक्ष निवडला जायचा गावचा. पण कायद्यामध्ये दुरुस्ती करून आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही मेंबरच्या मधून नाही, तर ही सर्व जनतेमधून, पूर्ण गावामधून, पूर्ण गावाला कोणता नगराध्यक्ष पाहिजे, कोणता पाहिजे चांगला, तुमच्या पसंतीने तुम्हाला नगराध्यक्ष निवडायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या वार्डामधले 2 नगरसेवक तुम्हाला निवडायचे आहेत. एक आहे पुरुष, एक आहे स्त्री. इथं बसलेल्या महिला आहेत, त्या महिलांना समान अधिकार दिलेला आहे कायद्यानं. जेवढे 20 नगरसेवक मुदखेडमध्ये उभे आहेत, त्याच्यापैकी 20 पैकी 10 पुरुष आहेत आणि 10 महिला आहेत. म्हणजे तुम्हाला सुद्धा पुरुषाच्या बरोबरीनं अधिकार आहे. कुठं मग मागासवर्गीय आहे, SC आहे, कुठं ST आहे, कुठं OBC आहे, असे वेगवेगळ्या निवडणूक आहे. आता खरं म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही, माझं वय झालेलं आहे. मला या भानगडीत पडायचं नव्हतं, कारण माझ्या घरचं कोणीच नाही. माझ्या घरची बाई उभी नाही, माझ्या घरचा पुरुष उभा नाही, माझा कोणी पुतण्या नाही, माझा कोणी भाचा नाही. थोडक्यामध्ये सांगायचं तर मला या निवडणुकीचं काही देणं घेणं नाही. मग तुम्ही म्हणताल तुम्हाला काही देणं घेणं नाही, तुमच्या घरचं कोणी नाही, तर मग आल्या कशाला? आहे की प्रश्न आहे की नाही? परंतु मी 15 वर्ष नगराध्यक्ष होतो. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं 15 वर्ष या मुदखेड नगरीमध्ये नगराध्यक्षपद भूषविलं. त्या काळामध्ये माझ्या परीनं जे काही काम होईल, गोरगरीब जनतेचं, नगरपालिकेच्या अधिकारामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी प्रामाणिकपणे, इमाने, इतबारे, कुठलाही पैसा न खाता, 1 रुपयाचा भ्रष्टाचार माझ्या काळात झालेला नाही. माझ्यावर कुठला आरोप नाही, मी कोणते घोटाळे केलेले नाही. आता घोटाळे करणारे माणसं तुमच्याकडे आलेले आहेत. हजारो कोटीचे घोटाळे करणारे माणसं तुम्हाला येऊन सांगायलेत की आम्ही तुमचं भलं करू, चांगलं करू, आमच्या कमळाच्या फुलाला मतदान करा. खरं म्हणजे कमळाच्या फुलाचा पहिला अधिकार माझा आहे. कमळाच्या फुलाचा अधिकार खरं म्हणजे माझा आहे. जेव्हा संपूर्ण देशात भारतामध्ये काँग्रेसची सरकार होती, केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये सरकार होती, थोडक्यामध्ये सगळीकडून काँग्रेस असताना 1985 ला राम चौधरीनं भारतीय जनता पार्टीचं इथं बिरवलं आणि त्यावेळेस नगरपालिका निवडून आणली. तेही सगळ्या समाजाला घेऊन. असं नाही की अमका समाज आहे, डमका समाज आहे, नाही. मी माझी स्वतःची तारीफ करत नाही आणि ते मला आवडत नाही. परंतु माझ्या काळामध्ये लोक अजूनही सांगतात, जुने लोक आहेत ते, आता नवीन पोरं
झाले, त्यांना माहिती नाही राम चौधरी काय ते सांगतात की राम चौधरी अध्यक्ष असताना असा रस्त्यानं जाताना लोक येत होते, अहो देशाई जरा थांबा थांबा थांबा, काय जरा मला सही पाहिजे, प्रमाणपत्र घाण बा, तुझी सायकल आण, सीटवर सही करून टाकून दे. एक मी घरून निघालो, नगरपालिकेत जाताना पायी जात होतो, पायी रस्त्यानं कोणी भेटत होते, राम राम, अहो देशाई थांबा, काय झालं, अहो माझं ते काम झालंय हो, त्या देशपांड्यानं ते घराचं परिवर्तन करू दिलं नाही. बरं ये नगरपालिकेत, ये बघतो. पुढे गेले की एखादी नाणी भेटायची, देशाई ठहरो, क्यों अजी महीनाभर से हमारे नल को पानीच नहीं आ रहा. अच्छी बात आहे, नाणी कोई हरकत नाही, लिहून घेत होतो. आणि नगरपालिकेत गेल्यावर कर्मचाऱ्याला बोलावून दाबत होतो, का आलं नाही त्या म्हातारीच्या बागमार गल्लीमध्ये, त्या म्हातारीच्या नळाला पाणी का आलं नाही, काय करणार तुम्ही, झोपा करणार का, त्याची बांधकाम परवानगी काय मिळाली नाही, याची काय हे झालं नाही परिवर्तन. थोडक्यामध्ये सांगायचा हेतू असा की गावचं गाववळी आणि शेजे गावचं गाढवं वळी. गावचा माणूस असला, हक्काचा माणूस असला, तुम्ही रस्त्यानं जाताना त्याला आडू शकता, म्हणू शकता, बोलू शकता, देशे माझं कोपन हरपलंय, कोपन भेटणं आलंय, देशे मला आधार कार्ड भेटणं आलंय, देशे मला फलानं भेटणं आलंय, असं लोक सांगतात. केव्हा सांगतात, तुम्ही जर जमिनीहून चाललात तर सांगतात. आता जे अध्यक्ष निवडून दिले तुम्ही, पहिले ते कार मध्ये बसायचे, असा खिलावून घ्यायचं, काय म्हणतात ते, काच लावून घ्यायचा, कोणाला नमस्कार नाही, कोणाला चमत्कार नाही, काही देणं घेणं नाही पब्लिकशी. आम्हाला फक्त ते नांदेडचा शिवाजीनगरचा बोवा, त्याला दर्शन घेतलं, त्याचे पाय पडले, हात धरले, बस बेफिक्री. त्याच्यामुळं तुम्हाला हे सांगतो, ही लोकसभेची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक नाही, ही आपल्या स्थानिक पातळीवर गावगाड्यामध्ये आपल्या गावचा कारभार, नगरपालिकेचा गावचा कारभार कोणाच्या ताब्यात द्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. आपल्या मुदखेडचा कारभार नांदेडहून चाललेलं जमते का हो, सांगा बरं तुम्ही, सांगा की तुम्ही. मुदखेडचा कारभार जर करायचा आहे तर नांदेडच्या माणसानं बसून तिथं नांदेडहून कारभार केलेलं जमते काय? मग गावचा कारभारी गावातलाच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी गावातल्याला तिकीट दिलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे. अध्यक्षाकरता पंजा आणि खाली 2 उमेदवार, हे दोन्ही पंजा, अशा प्रकारे 3 मतं तुम्हाला द्यायची आहेत. आता प्रश्न असा आहे, हे सगळं खटते. लोक म्हणतात राम चौधरीचा काळ लई चांगला होता हो, राम चौधरी लई चांगला माणूस आहे हो, गरीबाला ओळखीते हो, कोण्या मंदिराला देणगी देते, कोणी आडलं नडलं गेलं त्याला मदत करते, कुठे प्रसाद वाटते, कुठं ढहारा करते, किंवा भंडारा करते, गोरगरिबाला मदत करते. राम चौधरी लई चांगला माणूस आहे असं म्हणतात. पण निवडणुकीच्या वेळेला, ऐन वेळेला काय होते, ऐन निवडणुकीच्या वेळेला काय होते, हे जे उभा टाकले कमळाच्या फुलावर, हे सगळे चोर आहेत, चोर घोटाळेबाज आहेत. त्यानं वाळूची तस्करी करीत करीत करोडो रुपये कमिले. हे गुटखा माफिया आहे, गुटखा इकून लाखो रुपये, करोडो रुपये जमा केलेत. कोणी डिझेल, कोणी पेट्रोल, असे धनदांडगे समाजाला लुटणारे, तुमच्या गोरगरिबाला लुटणारे माणसं कमळाच्या फुलावर उभे राहिलेले. कोणाला तिकीट दिलं? तुमच्या इथं प्रकाश सूर्यवंशी आहे ना, चांगलं पोरगा आहे, मेहनती आहे, बीजेपीशी इमानदारीने राहिलेला माणूस आहे. त्याला दिलं का तिकीट बीजेपीचा? दिलं का तिकीट? नाही दिलं. असे कितीतरी लोक आहेत जुने जे बीजेपीचे आहेत. मी जसं सांगितलं की राम चौधरीनं बीजेपी तर रवली. माझ्या काळातले जे बीजेपीचे लोक आहेत, भाजपचे लोक आहेत, यांना कोणालाही तिकीट दिलं नाही. एक दिलं त्या बाळू पांचाळला जुन्यापैकी,
ते कुठं दिलं? त्याचं घर नाही, दार नाही, मतदान नाही, काय नाही, त्याला घातलं 3 नंबर मध्ये, मरती तमल्यात. हे घातलं तुमच्या शिवाजीनगर मध्ये, पप्पू सोनटक्के, त्यालाही तिथं काही नाही, घर नाही, दार नाही, मतदान नाही, काय नाही, काय नाही. आणि बाकी सगळे जे तिकीट दिले हे सगळे काँग्रेसमधून भाजपमध्ये जे आले, विशेषतः अशोकरावचे खास माणसं, अशोकरावचे खेटर उचलणारे, पाय उचलणारे, जाऊन पाया पडणारे, इथले पैसे लुटून तिथं नेऊन देणारे, अशा लोकांना तिकीट दिली. मला काय सांगायचंय तुम्हाला, येणारे येतील, ते येतील, सांगतील मोदीनं असं केलं, मोदीनं तसं केलं, देवेंद्र फडणवीस. अरे तू काय केलं? मोदीनं केलं, फडणवीसनं केलं. तुम्ही 2 वर्ष 2 वेळेस मुख्यमंत्री होतात तुम्ही महाराष्ट्राचे. तुमचे वडील देशाचे गृहमंत्री होते, तुमच्या धर्मपत्नी आमदार होत्या, आता पोरीला आमदार केले. म्हणजे एकाच घरात आमदार, खासदार, मुख्यमंत्री, गृहमंत्री सगळं एकाच घरात, सगळं आपल्यालाच पाहिजे. आणि मुदखेडची नगरपालिका आपल्यालाच पाहिजे. हे देताल कमळाच्या फुलाचे, तर हे काय नाही, नंदी बैल गुबू गुबू. आपला नंदीवाला आहे की नाही, नंदीवाला बैल घेऊन चलते, असं वाजिते गुब्बू गुब्बू, त्यानं म्हणते असं असं गुब्बू गुब्बू, नंदी बैल गुब्बू गुब्बू, नंदी बैल गुब्बू गुब्बू. तसं हे सगळे मेंबर काय होणार आहेत, नंदी बैल. एवढं पाणी पी पी, अरे बस बस, ओट ओट. म्हणजे साहेब जे सांगतील ते करणारे लोक होत. असे लोक चालतात का तुम्हाला? चालत असतील द्या मतदान त्यांना, आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु हे नंदी बैल गुबू गुबू 25 वर्ष झालं. 2002 ला मुदखेड नगरपालिका मी सोडली म्हणजे जनतेनं मला पाडलं आणि ह्यांच्या हातात दिली. हे 25 वर्ष 30 वर्ष काँग्रेसमध्ये होते. 25-30 वर्ष काँग्रेसने यांना वडिलाला गृहमंत्री केलं केंद्राचं. या साहेबाला 2 वेळेस मुख्यमंत्री केलं, त्यांच्या बायकोला आमदार केलं, हजारो कोटी रुपयाचे कामं दिले, हजारो घोटाळे केले. एवढं सगळं त्या काँग्रेस पक्षानं देऊन एका रात्रीमध्ये या साहेबानं काँग्रेसचे पंजा फेकून दिला आणि कमळाची झूल घेतली आपल्या हातात. ते त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे. जिधर हरी उधर शरी, जिथं मिळालं तिथं सत्ता कुठं मिळते बघायची. अशा पद्धतीनं हे सर्व आहे. आता खरं म्हणजे काय आहे, माझी थोडी तब्येत ही आहे, मी म्हणल्यासारखं मला काही जास्त बोलता येत नाही. म्हणालेत ना, भ्रष्टाचारापासून मुक्त व्हा. कशाचा भ्रष्टाचार? अरे चोर सांभाळायला, तुम्ही चोराला साथ द्यायला, जनतेला लुटायला. तुम्हालाही माहित आहे गुंठेवारी करताना किती पैसे घेतले, गुंठेवारी करताना पैसे किती घेतले, बांधकाम परवानगी घेताना पैसे किती घेतले. आज हजारो कोट्यावधी रुपये त्यांनी जमा केले. त्याच्यामुळे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, चांगल्या माणसाला यांनी उमेदवारी देत नाहीत म्हणून मला राहवलं नाही. खरं म्हणजे मला काहीच गरज नाही. गंग्या आला काय तू काय गेला काय, माझं काय हो, गंग्या आला काय तू काय गेला काय. परंतु मी गावचा नागरिक आहे, या गावामध्ये जन्मलो, वाढलो, तुमच्या आशीर्वादाने या गावात राहिलो. आज मला काही नाही. तुम्हाला आठवते काय, करोनाचा काळ आलता, करोनाचा आलता की नाही, महामारी आली होती. चांगले लोक घरामध्ये बसले बिचारे, काम नाही, धंदा नाही, काय नाही. त्यावेळेस राम चौधरीला वाटलं हे माझ्या गावाची जनता आहे, हे गोरगरीब जनता आहे आणि या गोरगरीब जनतेला आपण काही ना काहीतरी मदत केली पाहिजे. स्वतःचं शेत विकलं, 15 लाख रुपयाचा किराणा माझ्या माय बहिणीला
त्या काळात या राम चौधरीनं मी काय उपकार केले नाही, माझं कर्तव्य होतं मी केलं. अजूनही मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या कमळाच्या नादी लागू नका, अजिबात लागू नका. कोणी जरी आलं तरी हो म्हणा. आता मला माहित आहे सगळ्यात मोठं दुखणं कोणतं आहे ते. सगळ्यात मोठं दुखणं कोणतं आहे आपलं माहित आहे. आपण आहोत गरीब, आहेत की नाही? आपण गरीब आहोत आणि हे काही वेळेला तुम्हाला पैसा देणार, एरवी कोणी तुम्हाला विचारणार नाही. माझं सांगणं आहे तुम्हाला, पैसे दिले पैसे घ्या, बिलकुल घ्या, माई म्हणू नका. पैसे घ्या आणि करताना मात्र पंजाबात मतदान करा. बरोबर आहे की नाही? कामचे काम, एक तर पैसे मिळतात आणि दुसरं राम चौधरी सांगितलेलं ऐकलेले होते, दोन्ही होते. त्या पद्धतीनं तुम्ही काम करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. मी आता जास्त काय बोलत नाही, मला जरा त्रास होते. हात जोडून विनंती आहे की अध्यक्षाला पंजा आणि दोन्ही मेंबरला पंजाला मतदान करा.